वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. अनेक जण घरात पितळेचे कासव ठेवतात, त्यामुळे घरात धनलाभ कायम राहावा आणि नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी नांदावी याकरिता ते ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार कासव योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. तुमच्या घरात पितळी कासव असेल तर त्याबद्दलची माहिती नक्की जाणून घ्या. पण ही माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वास्तुशास्त्रानुसार घरात पितळीचे कासव ठेवले तर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात, तसेच पैशांची चणचण भासत नाही. पितळी कासवाला ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत, जसे की पितळेचे कासव दक्षिण दिशेत ठेवू नये, त्यामुळे जीवनावर उलटा प्रभाव पडू शकतो. पितळी कासवासंदर्भात वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत, त्यातील काही प्रमुख नियम चला जाणून घेऊयात. तर ते नियम कोणते? वास्तुशास्त्रानुसार एक मुख्य नियम म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर वस्तूची दिशाही योग्य हवी. घरात पितळी कासव ठेवणे शुभ आहे. पितळी कासवामुळे घराला संरक्षण मिळते, तसेच सुखसमृद्धी कायम राहते. पितळ, सोने किंवा चांदीचे कासव सदैव उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवायला पाहिजे. समजा तुमच्याकडे क्रिस्टलचे कासव असेल तर ते ईशान्य कोनात ठेवणे खूप शुभ मानले जाते. कासव पितळेचे असले तरी त्याला नेहमी पाण्यात ठेवा, त्यामुळे त्याच्या पायांना ओलावा मिळतो. पाणी रोज बदलणे आवश्यक आहे, त्यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगांपासून बचाव होतो. कासव मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता, मात्र लक्षात ठेवा त्याचे तोंड घराच्या आत असावे. जर घरात देवघर असेल तर कासवाचे तोंड देवघराच्या दिशेने ठेवा, यामुळे कासवाला योग्य वातावरण मिळते. तर चला जाणून घेऊयात की आता घरात पितळी कासव का ठेवावे. तर वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर शुभ फल मिळते. आनंद, उत्साह कायम राहून सकारात्मक ऊर्जा कायम राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन नशिबाची साथ मिळते. पितळी कासवा